ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 5व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले, त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ दुसरा अध्याय कृष्ण बोलले. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचा संभ्रम झाला की बुद्धियोग श्रेष्ठ आहे का कार्य करणं श्रेष्ठ आहे, म्हणून त्याच्या उत्तरासाठी कृष्णाने तिसरा अध्याय सांगितला. आणि तिसऱ्या अध्यायानंतर की हे जे निष्काम कर्म आहे त्याची परिणती ज्ञानामध्ये होते आणि त्या ज्ञानाचं महत्व किंवा ज्ञानाचं स्वरूप हे स्पष्ट करताना चौथा अध्याय सांगितला. आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये म्हणजे श्लोक नंबर 41 आणि 42 मध्ये अर्जुनाला असं वाटलं की परस्पर विरोधी उपदेश कृष्ण देत आहेत, म्हणून अर्जुनाचा संभ्रम होतो की तुम्ही एका ठिकाणी संन्यासाला प्रशंसा करता की कार्यत्यागाची प्रशंसा करता आणि नंतर तुम्ही मला म्हणताय की युद्ध कर. तर हे दोन्ही तुमचा उपदेश मला समजत नाहीये, त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी श्रेष्ठ काय आहे मला सांगा, असा अर्जुनाचा प्रश्न होता. तर त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ कृष्ण इथे या 5व्या अध्यायामध्ये बोलत आहे. तर मी स्क्रीन शेअर केली, तुम्हाला सर्वांना दिसते ना? हा, ठीक आहे. तर हा 5व्या अध्यायामध्ये छोटा अध्याय आहे, तसा 29 श्लोक आहेत. तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे की दोन्हीपैकी श्रेय काय, श्रेष्ठ काय. मग दुसऱ्या श्लोकापासून भगवंतांनी उत्तर द्यायला सुरुवात केली की अर्जुन, संन्यास म्हणजेच ज्ञानयोग म्हणजेच कर्मत्याग, हे सर्व याने जे फळ मिळतं तसंच फळ कर्मयोग म्हणजे विहित कर्म करणे किंवा निष्काम कर्मयोग करणे दोघांनी सारखंच फळ मिळते. पण माझं असं मत आहे की कर्मत्याग करण्यापेक्षा किंवा संन्यास घेण्यापेक्षा निष्काम कर्मयोग करणं अधिक श्रेयस्कर आहे, कारण ते करण्यासाठी सोपं आहे. आणि अर्जुन, संन्यासी केवळ व्यक्ती बाह्य वेशभूषेने होत नाही, तर त्याच्या मनोभावाने तो संन्यासी आहे की नाही हे ठरतं. तर मनोभाव काय असला पाहिजे की राग आणि द्वेषापासून मुक्त असला पाहिजे, म्हणजे आसक्ती आणि अनासक्ती या दोन्ही गोष्टीपासून मुक्त असला पाहिजे. की युद्ध जिंकेल म्हणून युद्ध करायचं आणि हारणार म्हणून पळून जायचं, या दोन्ही भावना नसल्या पाहिजे. जर अशा द्वंद्व विरहित भावनेत जर एखादी चेतना असेल तर तो व्यक्ती नित्य संन्यासी आहे, मग तो गृहस्थ आश्रमात जरी असला तरी सुद्धा. चौथ्या श्लोकात कृष्ण म्हणतात की परंतु जर समजा असं कोणी म्हणत असेल की सांख्य किंवा ज्ञान किंवा संन्यास आणि निष्काम कर्मयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत आणि दोघांची फळं वेगळी आहेत, एक श्रेष्ठ आहे एक कनिष्ठ आहे, असं जर कोणी बोलत असेल तर माझ्या मते ती व्यक्ती बालक बुद्धीची आहे. का बालक बुद्धीची आहे? कारण दोन्हीपैकी कुठल्याही एका मार्गात जर व्यक्ती स्थिर झाला तर तो दोन्ही मार्गाची फळं मिळवू शकतो. दोन्ही मार्गाचं फळ काय आहे की यांना मोक्ष हवा आहे आणि मोक्ष व्यक्ती निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीच्या साहाय्याने प्राप्त करू शकतो. म्हणून फळाच्या दृष्टिकोनातून दोन्ही मार्ग सारखेच आहे. नंतर 5व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अर्जुन, जे सांख्ययोगाने किंवा ज्ञानाने किंवा संन्यासाने किंवा कर्मत्यागाने जे फळ मिळतं तेच फळ निष्काम कर्मयोगाने सुद्धा मिळतं. म्हणून जो व्यक्ती या दोन्ही मार्गांना या दृष्टिकोनातून समान बघतो त्यालाच खरं शास्त्रज्ञान आहे, असं माझं मत आहे. आणि याच्या विरुद्ध जर समजा एखाद्या व्यक्तीने पात्रता नसताना संन्यास घेतला किंवा कार्यत्याग केलं तर तो संन्यास त्याच्यासाठी खूप दुःखाचं कारण होईल, कारण शुद्ध नसल्यामुळे त्याला भौतिक इच्छा त्रास देतील. आणि याच्या विरुद्ध जर एखादा व्यक्ती निष्काम कर्मयोगामध्ये युक्त असेल तो हळूहळू ब्रह्म आचिरेणाधी गच्छति, ब्रह्म प्राप्ती करेल म्हणजे मोक्ष प्राप्ती करेल. तर मग 7व्या नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अशा पद्धतीने निष्काम कर्मयोग करून श्रेष्ठ स्तरावर गेलेल्या व्यक्तीची काही लक्षणं सांगितली की त्याची बुद्धी शुद्ध असते, मन शुद्ध असतं, इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण असतं आणि अशा स्थितीमध्ये तो सर्वांना प्रिय होतो आणि सर्व प्राणी मात्र त्याला प्रिय होतात आणि त्याने केलेल्या कुठल्याही कार्याला त्याला काही फळ नाहीये म्हणजे बंधन नाहीये. मग शरीराची जी कार्य आहेत ती करताना हा व्यक्तीचा दृष्टिकोन काय असतो, तर सामान्य व्यक्तीसारखी ज्याच्या पण शरीराचे सर्व कार्य होतात, असं नाही की व्यक्ती
ज्ञानयोगाच्या स्तरावरती गेला किंवा निष्काम कर्मयोगामध्ये सिद्धी प्राप्त केली तर तो आपल्यासारखे कार्य करत नाही असं नाहीये. त्याचे पण शारीरिक हालचाल, डोळे उघडणे, बंद करणे, अन्न ग्रहण करणे, बोलणे, सगळे आपल्यासारखेच क्रिया असतात. फक्त त्याच्या मागची त्या व्यक्तीची चेतना काय आहे? नैव किंचित करोमीति, मी हे करत नाहीये असं त्याला कळतं. मी हे करत नाहीये म्हणजे की केवळ मी एकटा करणारा नाहीये, तर याच्यामध्ये प्रकृती आणि भगवंतांची परवानगी हे पण घटक आहेत. या भावनेमध्ये तो स्वतःला करता समजत नाही. आणि इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्, की माझे इंद्रिय हे इंद्रिय विषय वस्तूंसोबत इंटरॅक्ट करत आहेत, त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व नाहीये अशी याची चेतना असते. मग 10व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की समजा कुठलंही कार्य करताना जर आपल्याला त्या कार्याच्या फळापासून जर मुक्त व्हायचं असेल तर कशी चेतना असावी? तर ब्रह्मणी आधाय कर्माणी, सगळं कार्य ब्रह्माला अर्पण केलं पाहिजे. जसं आपण 4थ्या अध्यायात पण चर्चा केली होती, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना, की जर चेतना दिव्य असेल तर कार्यातल्या प्रत्येक घटकाला दिव्यत्व प्राप्त होतं. तसंच जर हे निष्काम कर्मयोगी व्यक्ती मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने जर कार्य करत असेल आणि फळाची आसक्ती ठेवत नसेल तर त्याला त्या कार्यातून इथे जरी पापाचा शब्द आलाय नस पापेन, पाप आणि पुण्य दोन्ही सुद्धा त्याला फळ मिळत नाही, कारण त्याची कार्याची चेतना वेगळी आहे. तर हा निष्काम कर्मयोगी असल्यामुळे हा व्यक्ती ब्रह्माला केंद्रस्थानी ठेवून या दृष्टीने त्याचे विहित कार्य करतो. तर आता आज इथून आपण समोर सुरुवात करूया. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये विचारू शकता. श्लोक नंबर 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. तर हा व्यक्ती कुठल्या कुठल्या गोष्टीच्या सहाय्याने कार्य करतो? काया म्हणजे शरीर, मनसा म्हणजे मन आणि बुद्ध्या म्हणजे बुद्धी. या सर्वांचा उपयोग करून हा व्यक्ती विविध प्रकारचे कार्य करतो आणि शुद्ध इंद्रियांच्या सहाय्याने. मग प्रश्न असा असेल की हा व्यक्ती जर याला याच्यातून काही पुण्य पण मिळवायचं नाहीये आणि पाप पण मिळणार नाहीये, तर मग याला कार्य करण्यामागेच प्रेरणा काय? जसं की समजा आपल्याला जर महिन्याच्या शेवटी पगारच नसर मिळेल तर मग कार्य करावं असं वाटणार नाही, की मी एवढी मेहनत करणार आणि शेवटी काहीच नाही मिळणार. म्हणजे समजा महिन्याच्या शेवटी काही रक्कम पण नाही मिळणार आणि कर्ज पण नाही होणार, तर अशा स्थितीमध्ये व्यक्ती म्हणेल त्याच्यापेक्षा नच काय केलेलं बरं. मग हा व्यक्ती का कार्य करतो? आत्मशुद्ध आहे, कारण याचं उद्दिष्ट उच्च आहे. केवळ भौतिक लाभासाठी किंवा भौतिक काही प्राप्त करण्याच्या उद्देशाने जे कार्य केलं जातं त्याला खूप उच्च नाही समजलं जात. उलट कृष्ण त्याला खूप कनिष्ठ सांगतात, की एखादं कार्य करून काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवणे हे याला काही फार प्रोत्साहन दिलं जात नाही. तर हा व्यक्ती आत्मशुद्धीकरणासाठी कार्य करतो, म्हणून त्याला कार्य करण्यामागे प्रेरणा आहे. तर हे सामान्य व्यक्तीला समजणं कठीण आहे, कारण आपण नेहमी याच विचारामध्ये असतो की याच्यातून माझं काय नुकसान आहे आणि काय फायदा आहे. जर नुकसान असेल तर आपण ते काम करत नाही आणि फायदा असेल तर ते काम करतो. परंतु ते हे नुकसान आणि फायद्याच्या चेतनेच्या वर येऊन शुद्धीकरण हा उद्देश ठेवून हा व्यक्ती विहित कर्म करतो. त्याची कार्य करण्यामागची चेतना वेगळी आहे. तर ही मागच्या काही श्लोकांमध्ये आपण योगारूढ स्थितीचं वर्णन ऐकलं, की त्या व्यक्तीचं मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली, इंद्रिय शुद्ध झाली, कार्य करण्याची काय चेतना आहे हे आपण बघितलं. पण इथे कृष्ण सुरुवातीच्या स्तराचं वर्णन करतात. हा श्लोक वाचून कोणाला सांगता येईल या श्लोकामध्ये कुठला शब्द सांगतो की हा सुरुवातीचा स्तर आहे म्हणून? तुम्ही हँड रेज केला तर बरं होईल. बघा, मागच्या वेळेस आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा आपण म्हटलं की तो व्यक्ती योगारूढ स्तरावर आहे किंवा सिद्धीच्या स्तरावर आहे, कारण तिथं असं वर्णन आलं होतं की त्याचं सर्व मन, बुद्धी, इंद्रिय सर्व काही शुद्ध आहे. पण या श्लोकात आता आचार्यांनी असं सांगितलंय की हा सुरुवातीच्या स्तराचं वर्णन आहे. तर श्लोकातल्या कुठल्या शब्दावरून असं वाटतं की सुरुवातीचा स्तर असावा? गेस केलं तरी चालेल. माझा प्रश्न समजला तुम्हाला?
ओके, कृपा तू बोलतीये? हा, बोला माताजी. तत्व. ओके, आणखीन? कावेरी माताजी. अ, 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 ठीक आहे, मी तुम्हाला हिंट देऊ? कृपा तू बोलतीये का आता? हा. हा, कारण आपण आधी चर्चा केली ना, की निष्काम कर्मयोग करण्यामागचा त्यांचा उद्देश काय असतो, की अंतःकरणाला शुद्ध करायचंय. तर इथे हा शब्द सांगतो ना, की संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध ये. आत्मशुद्धीच्या उद्देशाने तो हा व्यक्ती कार्य करतो. जर तुम्ही प्रभुपाद गीतेमध्ये तुम्ही बघत असाल, पान नंबर 207 वरती प्रभुपादांनी शुद्धतेचं भाषांतर बघा किती छान दिले. शुद्धीकरणासाठी. आता एखादा व्यक्ती शुद्धीकरणासाठी काम करतोय, तर तो सुरुवातीच्या स्तरावर असेल की सिद्धीच्या स्तरावर असेल? हा, ते तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं ना, की निष्काम कर्मयोगाचा उद्देश काय आहे, की अंतःकरण शुद्ध करणे. जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा तो ज्ञान योगात जातो. मग इथे जर मागच्या वेळेस आपण शब्द वाचले, की या व्यक्तीचे मन बुद्धी सर्व काही शुद्ध आहे, मग आपण म्हटलं की हा उच्च स्तरावर आहे. परंतु इथे आपण बघतोय की हा व्यक्ती शुद्धीकरणासाठी कार्य करतोय. आता शुद्धीकरणासाठी कार्य करतोय याचा अर्थ त्याच्यामध्ये आणखी शुद्धीकरण नाही झालंय, म्हणजे सुरुवातीचं स्तर आहे. जसं आपण म्हटलं की एखादा व्यक्ती भूक मिटवण्यासाठी जेवण करतोय, असं जेव्हा आपण म्हणतोय याचा अर्थ त्या व्यक्तीला भूक आहे. तसंच हा शुद्धीकरणासाठी कार्य करतोय म्हणजे सुरुवातीचा स्तर आहे, हे लक्षात ठेवा. तर हा जसे सामान्य व्यक्ती कार्य करतात, हा व्यक्ती पण सगळे गोष्टींचा उपयोग करतो. शरीराचा, मनाचा, बुद्धीचा. मनाचा म्हणजे जे मनामध्ये विचार आहेत, बुद्धीचा म्हणजे निर्णय घेण्यासाठी, किंवा हात पाय जे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सर्वांच्या साह्याने कार्य करतात. कारण निष्काम कर्मयोगात बरेच गोष्टी कराव्या लागतात. यज्ञ करावं लागतं, दान करावं लागतं, इतरांची सेवा पण करावी लागते. असे बरेच काही यांचे पण या मार्गामध्ये पण अशा क्रिया आहेत. त्याच्यासाठी मन, बुद्धी आणि इंद्रियांचा उपयोग होतोच. परंतु उद्देश काय आहे? आत्मशुद्धीकरण. काही मिळवण्याचा उद्देश नाही. जसं की आपण नेहमी चर्चा केली, की युद्ध करण्यामागच्या 2 चेतना असू शकतात. एक तर राज्य मिळवणे किंवा स्वर्ग प्राप्ती, आणि दुसरी चेतना असू शकते की नाही, हे माझं विहित कार्य हे करूनच माझं अंतःकरण शुद्ध होईल. तर ही त्या व्यक्तीची कार्य करण्यामागची चेतना असते. म्हणून हा सुरुवातीचा स्तर आहे. तर या व्यक्तीला समजलंय की मी शरीर नाही आत्मा आहे, पण केवळ थेअरीमध्ये समजलंय, म्हणजे लेक्चरमध्ये फक्त ऐकून झालंय, पण आणखी साक्षात्कार नाही झालाय. तर साक्षात्कार होण्यासाठी त्याला काय करावं लागेल, की अंतःकरणाला शुद्ध करावं लागेल. आणि ते अंतःकरण शुद्ध करण्यासाठी हा निष्काम कर्मयोगामध्ये असल्यामुळे त्याला विहित कर्म करावं लागेल. जर भक्ती मार्गात असता तर त्याने श्रवण कीर्तन, नामजप, वैष्णव सेवा, प्रसाद घेणे ह्या गोष्टी केल्या असत्या. तर याच्यामध्ये केवल इंद्रिय या शब्दांवरती काही आचार्यांनी टिप्पणी दिली आहे, की समजा हा निष्काम कर्मयोग करत असताना कधी कधी म्हणजे आता आपण भक्ती करत असताना आपलं पण मन बऱ्याचदा भरकटतं. जसं की आपण जपा करत असताना आपलं मन बऱ्याचदा सगळं जग फिरून येतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण जप सोडून इकडे तिकडे फिरत बसलं पाहिजे. आपण पुन्हा प्रयत्न करतो की मनाला एका ठिकाणी एकाग्र करण्याचा. म्हणजे मन फिरलं तरी चालेल, पण हातपाय जागेवरून फिरले नाही पाहिजे. नाहीतर मनाच्या मागे हातपाय पण चालले तर आपली गडबड होऊन जाईल. तसंच केवलैर इंद्रियैर या शब्दावरती टिप्पणी देताना आचार्यांनी सांगितलं की या व्यक्तीला पण याचे विहित कर्म करताना मन भरकटतं. सगळ्याच मार्गामध्ये ही समस्या आहे. केवळ निष्काम कर्मयोगाचीच नाही, निष्काम, अष्टांग, भक्ती सगळीकडेच सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष असतोच. इव्हन भौतिक क्षेत्रामध्ये पण अभ्यास करताना पण सुरुवातीला जोपर्यंत अभ्यासात रुची निर्माण होत नाही, मन एकाग्र करायला कठीण जातं. पण याच्यावरती भगवंतांनी आणि आचार्यांनी स्पष्टीकरण काय दिलं? मग अशा स्थितीमध्ये काय केलं पाहिजे? जसे की आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी पण वाचलं होतं, की काम भावना कुठे कुठे आहे, इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठान उच्यते. इंद्रिय, मन, बुद्धी या ठिकाणी काम भावना आहे, परंतु आपण नियंत्रण कुठून सुरुवात करतो?
कृपात संधी. हा हा तर आपण तेव्हा पण चर्चा केली होती ना, की इंद्रिय स्थूल आहेत, मन आणखीन सूक्ष्म आहे, बुद्धी आणखीन सूक्ष्म आहे. सूक्ष्म गोष्टीला नियंत्रण करणं कठीण असतं. तेव्हा मी तुम्हाला मातीचं आणि हवेचं उदाहरण दिलं होतं, की मातीला हाताळणं सोपं आहे कारण माती स्थूल आहे, परंतु हवेला पण हाताळणं कठीण आहे. तसंच मन आणि बुद्धी सुरुवातीच्या स्तराला नियंत्रित करणं कठीण जातं कारण ते सूक्ष्म आहेत. परंतु कमीत कमी इंद्रियांना तरी नियंत्रित केलं पाहिजे. समजा मनामध्ये इच्छा आली की नको ती गोष्ट खावी, पण कमीत कमी हात त्या गोष्टीकडे नाही गेला पाहिजे. एवढं जरी केलं तरी आपण हळूहळू हळूहळू प्रगती करू. बऱ्याचदा सुरुवातीला आपण अपयशी होऊ, पण वेळेनुसार व्यक्ती विकास करायला लागतो. आणि त्याच्यामुळे फक्त याच्यात एक गोष्ट अशी आहे की डिस्करेज नाही व्हायला पाहिजे की अरे मी इतके वर्ष भक्ती करून पण असंच करतोय. पण प्रयत्न केला पाहिजे, कारण सगळ्याच मार्गामध्ये असं होतच. आणि बऱ्याचदा काही भक्तांचं काय म्हणणं असतं की त्यांना जर म्हटलं की अरे तुम्ही जप करा, तर ते म्हणतात प्रभूजी जेव्हा आमचं मन लागेल तेव्हा आम्ही जप करू. तर याचं उत्तर असं आहे की मन कधीच लागणार नाहीये. सुरुवात आपल्याला मन नाही लागण्यापासूनच करावी लागणार. आपोआपच जर मन लागलं असतं तर हे सगळे मार्ग कशाला दिले असते मग. तर याचा अर्थ आधी इंद्रियांना योजावं लागेल. नामजप करणे, श्रवण कीर्तन करणे, प्रसाद घेणे, वैष्णवांची सेवा करणे, विग्रहांचं दर्शन करणे, याच्यामध्ये जबरदस्ती इंद्रियांना घेऊन जावं लागेल. बऱ्याचदा इंद्रिय नाही म्हणतील की सकाळी मंगल आरती मला ही जाण्याची इच्छा नाही, तरी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि असं करत करत हळूहळू व्यक्तीला मन नियंत्रण आणि विकास होतो. जसे की रूप गोस्वामी पण सांगतात, स्यात् कृष्ण नाम चरितादि सीतापि अविद्या पित्तोपतप्त रसनस्य न रोचिकानु किंतु आदरात अनुदिनं खलु सैव जुष्ट्या स्वाद्वी क्रमात भवती तद्गत मूलहंत्री. की भगवंतांचं नाम, त्यांच्या लीला हे सर्व काही खूप मधुर आहे, परंतु बद्ध अवस्थेमध्ये व्यक्तीला त्या मधुरतेचा अनुभव होत नाही. जप करताना असं वाटत नाही की नाव किती छान आहे, किंवा दर्शन घेताना तासन तास दर्शन घ्यावं असं वाटत नाही. आता रूप गोस्वामी मान्य करतात की हे बरोबर आहे, आणि रूप गोस्वामी याची तुलना कावीळ सोबत करतात की कावीळ झाल्यावर पेशंटला उसाचा रस देण्याचे एक आयुर्वेदामध्ये एक औषध आहे, परंतु ते त्याला कडू लागतं. रूप गोस्वामी काय सांगतात, मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. आपण असं म्हणू का की जेव्हा मला तो उसाचा रस गोड लागेल तेव्हा घेईल, नाही. तर उसाचा रस घेणं हेच त्या औषधाचा उपचार आहे. तर रूप गोस्वामी काय म्हणतात, किंतु आदरात अनुदिनम खलु सैव जुष्टा. आदरात अनुदिनम, आदरात म्हणजे भाव टाकून किंवा रिस्पेक्टफुली, अनुदिनम, अनुदिनम म्हणजे दररोज. दररोज जप केलाच पाहिजे, दररोज काहीतरी श्रवण केलंच पाहिजे, दररोज प्रसाद घेतलाच पाहिजे, किंवा दररोज विग्रहांचं दर्शन त्यांची काहीतरी दररोज केलं पाहिजे. तर असं करून करून जसं पेशंट हळूहळू औषध घेऊन त्याचा आजार ठीक व्हायला लागतो, तसं आपल्याला पण हळूहळू समजेल की रुची येईल. आणि तुमचा पण अनुभव असेल की असं नाही की आपण काहीच प्रगती केली नाहीये, थोड्याफार प्रमाणात आपली प्रगती होतीये. कारण काही जर प्रगती नसती तर कदाचित आपण भक्ती सोडून दिली असती. काहीतरी आपल्याला एक अनुभूती होती तेव्हाच तर आपण करतोय. तर इंद्रियरापी या केवळ इंद्रिय या शब्दावरून असं स्पष्टीकरण आहे की जरी मन भरकटत असेल तरी कमीत कमी इंद्रियांना तरी आपण तिथे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा त्या व्यक्तीचा भाव आहे निष्काम कर्मयोगाचा. आणि हेच प्रभुपाद तात्पर्यामध्ये भक्तिमय तात्पर्य दिल्यामुळे प्रभुपाद काय सांगतात की भक्त सर्व काही भगवंतांसाठी करतो, आणि ही चेतना असल्यामुळे त्याचं शरीर कार्य सर्व काही भगवंतांचंच आहे. जसं निष्काम कर्मयोग मोक्षासाठी करतो. आता हा श्लोक नंबर 12. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्टिकीम अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. तर कुठल्या पद्धतीने कार्य केल्यावरती समोर काय होणार. समजा जसं एखाद्या वेळेस आपण रस्त्याने प्रवास करताना रस्त्याला 2 फाटे असतात, तर एका साईडने गेलं तर व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो, आणि दुसऱ्या साईडने गेलं तर दुसऱ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच हे कार्य करताना व्यक्तीची कार्य करण्यामागची चेतना काय आहे, त्याचं समोरचं डेस्टिनेशन ठरवते, तो कुठे पोहोचणार. तर पहिल्या 2 ओळीमध्ये युक्त व्यक्तीचं वर्णन आहे. युक्त म्हणजे निष्काम कर्मयोग करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन आहे. तर युक्त म्हणजे निष्काम कर्मयोगामध्ये युक्त झालेला व्यक्ती काय करतो, कर्मफलम त्यक्त्वा,
त्याच्या कार्याच्या पासून जे काही बरं वाईट फळ आहे त्या सर्वाचा त्याग करतो. त्याग करतो म्हणजे फळाच्या उद्देशाने कार्य करत नाही. एक मिनिट. फळाच्या उद्देशाने कार्य करत नाही. अशा वेळी व्यक्तीला काय मिळतं? शांतीम आपनोती नैष्टिकीम. तर आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून कोण सांगेल शांतीचा काय अर्थ असेल? शांती आपनोती नैष्टिकीम याचा काय अर्थ असेल? आतापर्यंत आपली 1-2 वेळेस चर्चा झाली आहे आपली. कुणाला आठवतं? येस माताजी. मोक्ष. तेच तर आपण चर्चा केली ना, की कारण या व्यक्तीला त्याच्यासाठीच तर तो प्रयत्न करतोय ना. तर नैष्टिकी शांती हा शब्द कुठेही आला ना तर 99% मोक्षाबद्दलच वर्णन असतं. आणि हाच आता इथे निष्काम कर्मयोगाचं वर्णन आहे म्हणून मोक्ष आपण म्हणतो. जर भक्तीचं वर्णन असेल तर कदाचित प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवत प्राप्ती असं वर्णन करतील. तर पहिल्या 2 ओळीमध्ये निष्काम भावनेने म्हणण्यापेक्षा निष्काम कर्मयोगाचं आचरण करून फळाची इच्छा न ठेवता जर व्यक्तीने असंच कार्य केलं तर त्याला सरते शेवटी मोक्ष मिळेल. नैष्टिकीम शांती. नैष्टिकीम शांती म्हणजे जी शांती कधीच ढळत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, कायम स्वरूपाची असणारी शांती, ती आहे मोक्ष. आणि याच्या विरुद्ध पुढच्या 2 ओळी काय सांगतात? अयुक्त. बघा शब्द पण कसे विरुद्धार्थी आहेत. युक्त अयुक्त. त्याच्यानंतर पहिला कर्मफलम त्यक्त्वा हे कामकार्येण. हे दोन्ही विरुद्ध अर्थी शब्द आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे यांची कार्य करण्याची चेतना आहे. अयुक्त म्हणजे हा व्यक्ती निष्काम कर्मयोगामध्ये नाहीये. कामकार्येण म्हणजे फळांची इच्छा ठेवून काम करतो. अशा व्यक्तीला काय होईल? फले सक्तो निबध्यते. त्या फळ मिळतील आणि त्याला बंधन पण मिळेल. कारण त्याची चेतना भौतिक आहे. भौतिक चेतना असल्यामुळे या व्यक्तीला बंधन मिळेल. जसे की आपण चर्चा केली होती. चर्चेवरून आपण असं समजू शकतो की हा व्यक्ती सकाम कर्मी. पहिल्या 2 ओळी निष्काम कर्मयोगाचं वर्णन करतात, पुढच्या 2 ओळी सकाम कर्माचं वर्णन करतात. सकाम मध्ये पाप किंवा पुण्य या दोन्हीपैकी एक फळ त्या व्यक्तीला मिळणारच आणि दोन्ही बंधनकारक आहे म्हणून निबद्धते असा शब्द आलाय. कार्य नाही तर कार्य करण्यामागची मानसिकता महत्वाची आहे. एका व्यक्तीची मानसिकता आहे की मी हे करता नाहीये, मला मोक्ष प्राप्तीसाठी कार्य करायचंय कर्तव्य बुद्धी म्हणून, तर तो व्यक्ती मोक्षाला प्राप्त करतो. दुसरा व्यक्ती की मला याच्यापासून संपत्ती, नाव, पद, प्रतिष्ठा पाहिजे अशी इच्छा ठेवतो तर त्याला बंधन मिळतं. हा दोघांमध्ये फरक आहे. कारण हा निष्काम कर्मयोगाचा साधक असल्यामुळे याचे उद्देश ब्राह्मण आहे. परंतु जर प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपण बघितलं किंवा भक्तीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या व्यक्तीचा उद्देश भगवंत असतील. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये ब्रह्मज्योतीचं किंवा ब्रह्मांचं वर्णन करणार नाहीत. प्रभुपाद याचं वर्णन भक्तिमय देतात. कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णावर आसक्त असतो तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो. तर पहिल्या 2 ओळीला प्रभुपादांनी भक्तांसाठी वर्णन दिले आणि पुढचा जो आसक्त असणारा सकाम कर्मी आहे. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णा प्रित्यर्थच काम करीत आहे तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफळाबद्दल मुळीच चिंता नसते. तेच निष्काम कर्मयोगाच्या प्रभुपादांनी भक्तिमय वर्णन दिले. यास्तव कृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते. परंतु इंद्रियतृप्ती करता जो लाभ गणतीत गुंतलेले आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. तर हे प्रभुपादांनी कसं वर्णन दिलं हे तुम्हाला समजलं ना, की पहिल्या 2 ओळी प्रभुपाद भक्तिमय सांगतात, म्हणजे निष्काम कर्मयोगाला प्रभुपाद भक्तिमय सांगतात आणि सकाम कर्माचं आसक्त व्यक्तीचं वर्णन करतात. हे स्पष्टीकरण समजलं का किचकट वाटतंय? समजलं ना? मग ठीक आहे, चर्चा केली. तर आता आपण पुढच्या श्लोकावरती जाऊया. प्रभुपादांनी हा शब्द कुठून आला बघा याचा. तर या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी पान नंबर 208 वरती एक ओळ लिहिली आहे. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याला कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. तर हे 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो. नेहमी महाराजांना नवयोगेंद्र जेव्हा बोलतात, उपदेश देतात, त्याच्यामध्ये एक हा श्लोक आहे. भयम द्वितीया अभिनिवेशितस्या ईशाद अपेतस्य विपर्ययो स्मृती
तन्माययातो बुध आभजेतम भक्तैक एषां गुरुदेवतात्मा. हे 11व्या स्कंदामध्ये श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भय काय येते याचं वर्णन आहे. तर जेव्हा व्यक्ती सगळ्या गोष्टींना, कार्यांना ईश्वरांपासून भिन्न समजतो, तितकं त्याच्या आयुष्यामध्ये अधिक भीती असते. आणि जितकं तो सर्व आपल्या कार्याला, स्वतःला भगवतमय समजेल, तितकं त्याच्या आयुष्यामध्ये भीती कमी होत जाईल. तर या श्लोकावरती आधारित प्रभुपादांनी ती ओळ लिहिली आहे. तर आपण पुढच्या श्लोकावरती जाऊ. श्लोक नंबर 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. तर आता इथे नवद्वार पुरे देही म्हणजे 9 गेट असलेल्या एका शहराचं वर्णन आहे. तर 9 दरवाजे असणारे, तुम्ही जर कधी दक्षिण भारतात गेले तर आजही तिथे सिटीला, शहरामध्ये दरवाजे आहेत. म्हणजे आता लोकांनी शहर वाढले म्हणा, पण नगराला असे दरवाजे असायचे वेगळ्या साईडला, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, जसं जगन्नाथपुरीच्या मंदिरात पण आहे. तर त्याच्यावरती आधारित, कदाचित आता आपल्याला समजणार नाही की शहराला 9 दरवाजे कसे काय, परंतु आधी जे प्लॅनिंग करून शहर बनवले जायचे तेव्हा शहराच्या वेशीवरती बॉर्डर बनवून काही ठिकाणी गेट बांधले जायचे. तर अशा शहराची तुलना आपल्या शरीरासोबत केली आहे. तर याचं खूप छान म्हणजे ग्राफिकल वर्णन श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदात येतं की नारद मुनी प्राचीनी भरिष्यत नावाचे एक राजा होते. त्यांना उपदेश करताना पुरंजनची कथा सांगतात. तर या पुरंजनची कथा ही एक काय म्हणतील आपल्या अलेगोरिकल स्टोरी, उपमा दिलेली स्टोरी आहे. म्हणजे नारद मुनीने अशी स्टोरी बनवली आहे. जर तुम्ही कधी वाचन कराल 4थ्या स्कंदात, तर तिथे तुम्हाला या खूप छान वर्णन केले, एखाद्या कादंबरी सारखं वर्णन केले नारद मुनीने की नवद्वार असणार हे शहर कसं आहे, त्याच्यामध्ये जीव हा पुरुष आहे, बुद्धी त्याची पत्नी आहे, आणि 5 प्राण हे त्याचं रक्षण करणारा बॉडीगार्ड साप आहे, आणि जे म्हातारपण जरा आहे, आणि चंडवेग हे त्याच्यावरती वयानुसार कसे आक्रमण करतात शहरावरती. तर या शरीराची त्या शहराशी तुलना करून खूप चांगल्या पद्धतीने नारद मुनीने तो प्रसंग समजावून सांगितला. तर इथे असे 9 द्वार असणाऱ्या या शरीरामध्ये जो जीव राहतो, तो जीवित अवस्थेमध्ये पण आनंदाने कसा राहू शकेल याचं वर्णन या श्लोकात केले भगवंतांनी. तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्व कर्मानी मनसा संन्यस्य, कार्य तर हा सर्वच करणार, परंतु मनाने सर्व कार्यापासून तो संन्यस्त होतो म्हणजे स्वतःला करता समजत नाही किंवा आसक्त राहत नाही. तोही युद्ध करणार, तोही राज्य चालवणार, पण आसक्ती नसणार. अनासक्त भावनेने जेव्हा कार्य करतो. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे, वशी. वशी म्हणजे तुम्ही कधी वाचलं असेल, रेल्वेमध्ये ते पोस्टर वगैरे लावलेले असतात, वशीकरण, बाबा बंगाली. वशी म्हणजे नियंत्रित करणे. तर जर एखाद्या व्यक्तीचे, म्हणजे ह्या निष्काम कर्मयोगी व्यक्तीचे जर कार्याच्या फळाला आसक्ती नसेल आणि इंद्रिय जर नियंत्रित असतील, तर असा व्यक्ती शरीरामध्ये पण खूप आनंदाने आयुष्य काढू शकतो. आणि हे केवळ निष्काम कर्मयोगासाठीच नाही, भक्तीमध्ये पण हे खूप लागू पडतं की आपण भक्ती करत असताना पण कार्याच्या फळाची इच्छा जर नाही ठेवली आणि इंद्रियांना जर नियंत्रित ठेवलं, ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या, तर भक्ती आपली खूप आनंदाची होईल. बऱ्याचदा त्रास इंद्रिय नियंत्रित नसल्यामुळेच आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याचा त्रास होतो. आणि आपण भक्तिमय कार्य जरी केले, त्याच्यामध्ये आपल्याला फळाची इच्छा असते आणि आपल्या मनासारखं झालं नाही, मग तिथे आपण दुःखी होतो. त्याच्यामुळे आता मला एक दुसरा पण विषय आज चर्चा करायची होती, म्हणून बरं झाला हा विषय आला तर चर्चा करतो. तर बघा, भक्तीमध्ये पण व्यक्तीनं गृहस्थीचा किंवा स्त्रीचा त्याग करून ब्रह्मचारी आश्रमात येऊ शकतो किंवा संन्यास घेऊ शकतो. म्हणजे स्त्री सुखाचा त्याग करणं सोपं आहे, परंतु मान, पद, प्रतिष्ठा, सन्मान याचा त्याग करणं खूप कठीण आहे. खरा संघर्ष तिथं सुरू होतो. म्हणून अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की बऱ्याच छोट्या छोट्या कारणामुळे लोकांनी इस्कॉनच्या बाहेर जाऊन वेगळ्या संस्था निर्माण केल्या आणि तेच लोक आपल्याच गुरुच्या विरुद्ध बोलतात किंवा इस्कॉनच्या विरुद्ध बोलतात. असे बरेच चॅनल युट्यूब वरती पण आहेत.
तर सुरुवातीला काय कारण घडतं की पहिली माळ त्यांना नाही घातली, किंवा त्यांच्या घरच्या एखाद्या सदस्याला काही सहभाग नाही भेटला किंवा सन्मान नाही भेटला, किंवा पहिला प्रसाद त्यांना नाही दिला. अशा छोट्या छोट्या कारणामुळे व्यक्ती हळूहळू हळूहळू अपराधाच्या मानसिकतेमध्ये जातो आणि भक्तीपासून दूर जायला लागतो. त्याच्यामुळे इस्कॉनचे सगळेच मंदिरं चांगली आहेत, पण राधा गोपीनाथ मंदिर आणि जीवीच एक वैशिष्ट्य आहे की महाराजांनी 25 वर्ष एवढं इन्व्हेस्टमेंट केला टाइम आणि हरिकथेचा, की प्रत्येक, तुम्ही महाराजांचे जर लेक्चर ऐकलं राधानाथ महाराजांचे, प्रत्येक क्लासमध्ये ते एका श्लोकावर 100% बोलतात. आणि तो श्लोक आहे, अमानिन मान देना कीर्तनीय सदा हरी. की जर भक्तीमध्ये नेहमीच सुखात राहायचं असेल किंवा प्रगती करायची असेल तर 2 गोष्टी केल्या पाहिजे. अमानिना म्हणजे मानाची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, की मला स्टेजवर नाही बोलवलं किंवा मला अँकरिंग नाही दिली, पहिला प्रसाद मला नाही दिला, पहिली आरती मला नाही दिली. आता तुम्हाला हे ऐकायला हसण्यासारखं वाटेल, परंतु अशा घटना घडल्यात आणि आपल्यामध्ये पण घडू शकतात. तर याच्यामुळे अमानिना म्हणजे मानाची अपेक्षा न ठेवणे, आणि दुसरी गोष्ट मान देणं म्हणजे दुसऱ्याला मान देणं. आणि तुम्ही जर महाराजांचं, तर मी काही महाराजांच्या एवढ्या जवळ नाही, पण जेवढं मी त्यांना बघितलं आणि वरिष्ठ भक्तांकडून त्यांच्याबद्दल ऐकलं, महाराज खूपच नम्र स्वभावाचे आहेत. म्हणजे एका दिवशी वृंदावनमध्ये महाराजांनी 8,000 लोकांना क्लास दिला होता, म्हणजे 8,000 लोक त्यांचा क्लास ऐकायला आले होते. आणि तेच महाराज अमेरिकेला जाताना एअरपोर्टवरती गेले होते, तर विमान यायला लेट झालं, तर महाराज खाली जमिनीवर बसले होते, म्हणजे चेअरची पण अपेक्षा केली नाही. तर ते जे बोलतात त्यांच्या आचरणात पण आहे, आणि त्याच्यामुळे ते नेहमी नेहमी या गोष्टी सांगतात, अमानिना मान देना, अमानिना मान देना. तर हे 2 जर सूत्र चैतन्यचरितामृत मध्ये पण कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की हे 2 सूत्र हे भक्ताच्या गळ्यातला हार असले पाहिजे. भक्ताच्या गळ्यातला हार असले पाहिजे म्हणजे नेहमी याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, अमानिना मान देणं. तर याच्यामध्ये मान देणं सोपं आहे, पण मानाची अपेक्षा न करणं हे कठीण आहे. पण याच्यामुळेच बऱ्याच आध्यात्मिक मंदिरात, फक्त इस्कॉनच नाही, बाहेर पण खूप समस्या झाली. त्याच्यामुळेच लोकांची फुटाफूट होते. आता बघा, जसे की इस्कॉनच्या एका मंदिरात काय झालं की भगवंतांना जी मंगल आरती अर्पण केली जाते, त्याच्यानंतर मग त्यांच्या मंदिरात अशी प्रथा होती की मंदिराचा जो सर्वात वरिष्ठ भक्त त्याला आधी आरती जाणार. पण आता एखादा कोणी नवीन आला असेल, त्यानं काय केली, त्या व्यक्तीला आधी आरती नाही दिली, तर ती वरिष्ठ व्यक्ती एकदम बिघडली की असं कसं काय करू शकता, तुला माहिती नाही का मी वरिष्ठ आहे, आधी आरती मला यायला पाहिजे. तर मग असं वाटतं की बाबा एवढे वर्ष भक्ती करून पण व्यक्ती या चेतनेवर असेल तर खरीच प्रगती झाली का. त्याच्यामुळे आपण हे राधानाथ महाराजांचे लेक्चर ऐकून किंवा त्यांच्या चरित्राबद्दल वाचन करून त्यांची एक ही शिकवणूक जर लक्षात ठेवली तर आपल्याला खूप मदत होईल भक्तीमध्ये. त्याच्यामुळे महाराजांनी राधा गोपीनाथ मंदिरात काय नियम केला की मंगल आरती झाली की पहिल्या लाईन पासून आरती अर्पण करायला सुरुवात होईल, मग तो व्यक्ती एकदम नवीन असो किंवा वरिष्ठ असो, कोणीही असो. तर ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला आता ऐकायला हास्यास्पद वाटतील, परंतु हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण इस्कॉनची पण खूप मदत करू आणि स्वतःची पण खूप मदत करू, की मानाची अपेक्षा न ठेवणे आणि इतरांना मान देणे. की जसे मी तुम्हाला सगळे उदाहरणं दिले, हेच प्रसादाचे, गाडीमध्ये मला समोर नाही बसू दिलं, अँकरिंग मला नाही दिली, पहिली आरती मला नाही दिली, माझं नावच घेतलं नाही. आता आपण जी भक्ती करतो, जरी नाव नाही घेतलं तर भगवंत तर सर्वत्र आहेत ना, एवढी श्रद्धा असली पाहिजे की भगवंत तर माझी भक्ती बघतायत. आणि जेव्हा आपण मॅनेजर असू तेव्हा आपण प्रयत्न केला पाहिजे की जितकं शक्य आहे तितकं इतरांना सन्मान देण्याचा प्रयत्न करावा, कारण सगळेच या स्तरावरती नसतात. पण जेव्हा आपण रिसिव्हिंग एंडला असतो तेव्हा आपण हा भाव ठेवला पाहिजे की माझी भक्ती गुरु आणि भगवंतांना माहिती आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर खूप मदत होईल. मी तरी प्रयत्न करतो, मी पण या स्तरावरती नाहीये. बघा, भक्तीमध्ये सुरुवातीला आपल्याला चॅलेंज काय असतं की लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन येणे. प्रभूजी प्लीज प्रोग्रामला या, माताजी या, असं म्हणून आपण बोलवतो आणि हळूहळू मग भक्तांचा संघ निर्माण होतो, 100-200 लोक तयार होतात. पण मग अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे मग भक्तांचे ग्रुप बनायला लागतात की हे प्रभूजी यांना असे बोलले, हे अन्य आम्हाला असं नाही केलं. आणि इस्कॉनच्या बऱ्याच
सेंटरमध्ये ही समस्या आताही चालू आहे. त्याच्यामुळे ग्रुप होणार, एका ग्रुपचा क्लास असला तर दुसरा ग्रुप नाही जाणार. इतक्या टोकाच्या म्हणजे निम्न स्तरावरती व्यक्ती येतो. वैष्णवाचे तत्वज्ञान एवढं महान आहे आणि वागणूक एवढी खालच्या स्तराची होते. तर याच्यामध्ये आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, माझी पण जबाबदारी आहे, तुमची पण जबाबदारी आहे की जितकं शक्य आहे इतराला मान दिला पाहिजे आणि आपण मानाची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. हे एक जर सूत्र करू शकलो ना तर आयुष्यात आपल्याला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही बाबतीत. पण हे करणं कठीण आहे, पण आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. मी जर कधी असं वागलं तर ऍटलिस्ट तुम्ही मला तरी डायरेक्टली तोंडावरती सांगू शकता. तुम्ही व्हॉट्सअपवरती एक तो फोटो बघितला असेल की एका बिबट्याच्या गळ्यामध्ये एक हे अडकतं, भांड अडकतं, परंतु कोणी त्याची मदत नाही करू शकत. कारण मदत करायला गेलं तर तो त्याचे पंजे मारतो माणसांना. तर तिथे त्यांनी खाली काय लिहिलं होतं की बऱ्याचदा लोकांची तुम्हाला मदत करण्याची इच्छा असते, पण तुम्ही स्वतःच्या भोवती असं वातावरण निर्माण करता की कोणी तुम्हाला मदतच करू शकत नाही. तसं माझ्यासाठी तरी मी तुम्हाला सांगते की मला तसं नाही व्हायचं. तुम्हाला कधी जरी वाटलं की मी अशी मानाची अपेक्षा केली किंवा असं काही केलं, तुम्ही मला स्पष्ट सांगा, म्हणजे प्रगतीसाठी मला फायदा होईल. आणि प्रभुपादांची शेवटची आज्ञा होती, म्हणजे मृत्यूशय्येवर असताना प्रभुपाद शेवटचं बोलले की तुमचं प्रेम माझ्याबद्दल किती आहे हे तुमच्या एकमेकांमधल्या सहयोगाने मला समजेल. म्हणजे व्यक्ती आयुष्याच्या शेवटी जी गोष्ट बोलतो त्याचा अर्थ ती गोष्ट किती महत्वाची असेल. प्रभुपाद असे नाही बोलले की तुम्ही दररोज जर भागवतम ऐकलं तर वाचलं तर मी समजेल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, किंवा तुम्ही एवढ्या प्रकारचं दान केलं तर मी समजेल प्रेम आहे, असं प्रभुपाद बोलले नाही. म्हणजे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण प्रभुपाद काय बोलले, कारण कलियुगामध्ये एकत्र येऊन काम करणं खूप कठीण आहे. आणि असं बघायला मिळते की गुंडांमध्ये जास्त एकता असते, पण अशा साधू लोकांमध्ये एकता करायला कठीण जातं. टेररिस्ट पण एकत्र येऊन काम करतात. तर हे मी स्वतःला पण आठवण करून देतो, तुम्हाला पण तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण हे ग्रुपला मेंटेन करणं, युनिटी ठेवणं ही सगळ्याची जबाबदारी आहे. जसे की प्रभुपाद म्हणायचे की एका व्यक्तीला भक्त बनवण्यासाठी 1 गॅलन भर रक्त जाळावं लागतं. तर मी आधी विचार करायचे की असं कसं काय होऊ शकतं एवढं. तर तुम्ही बघा, आता समजा क्लास देण्यासाठी अभ्यास करणे, नोट्स काढणे, नंतर प्रसाद बनवणे, नंतर गाडी बुक करणे, गाडीसाठी कोणाचा कोणीतरी पैसा दिला असेल तर त्याचं रक्त जळालंच असेल ना. नंतर प्रत्येकाचे पाय धरून सत्संगाला या म्हणून मागे लागणे. एवढं करून 6-7 महिन्यांनी व्यक्ती कसा तरी जप वगैरे करायला लागतो. आणि त्याच्यानंतर अशा क्षुल्लक गोष्टीने जर समजा गैरसमज झाला तर किती मोठं नुकसान आहे. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यालाच प्रयत्न केले पाहिजे. तर या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की संन्यस्य असते, म्हणजे कर्मफळाची इच्छा नाही ठेवली, त्याच्यापासून मान सन्मानाची नाही इच्छा ठेवली, तर जसा हा निष्काम कर्मयोगी शरीरात सुखाने राहू शकतो तसेच आपण भक्तीमध्ये पण सुखाने राहू शकतो. तर शरीरात सुखाने कसे राहावे, मी शरीर नाही आत्मा ही त्याची भावना असते, म्हणजे कमीत कमी थेरोटिकल त्याला माहित आहे. आणि आशा म्हणजे फळाचा आसक्त नसल्यामुळे आणि केवळ कर्तव्य बुद्धीने कार्य करतो आणि इंद्रिय नियंत्रित असल्यामुळे. जसे समजा आपल्याला राग आला, आणि राग आला तर फक्त आपण हात नाही उचलला किंवा तोंडातून वाईट जर शब्द नाही काढले, तिथे जरी राग आला तर काही परिणाम होत नाही. म्हणून इंद्रियांचे नियंत्रण करण्याचा हा फायदा आहे. कमीत कमी बोललं तरी नाही पाहिजे किंवा हात तरी नाही उचलला पाहिजे, तर हळूहळू मग या रागावरती पण नियंत्रण होईल. तर या भावनेत असताना व्यक्ती का कार्य करतो, कारण प्रेमापोटी किंवा त्याला मोक्ष प्राप्तीसाठी. या चर्चेवरती कोणाला काही डाऊट आहे, काही अनुभव सांगायचा किंवा काही योग्य अयोग्य वाटलं? 1 मिनिट, हँड कोण रेस केला? येस माताजी, संगीता माताजी. हा, येस. आपण गुरुच्या आज्ञेला प्रामाणिक राहायचं. आपण तर गुरु आणि कृष्णावरती श्रद्धा ठेवून भक्ती करतोय ना, आपल्याला कोणत्या ग्रुपशी काही हे नाहीये. म्हणजे कोणत्याही ग्रुपमध्ये जाणं ऍक्च्युली कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे इथं महत्वाचं नाहीये. त्यांच्या वागण्यामुळे भक्तीचं, प्रभुपादांचं, भगवंतांचं नुकसान होते. जसे की तुम्हाला मी आधी उदाहरण दिलं होतं की समजा एक वडील आहेत आणि त्यांचे 2 मुलांना त्यांनी सांगितले की तू डावा पाय दाब आणि तू उजवा दाब. तर डावा पाय दाबणाऱ्या मुलाने जर उजव्या पायाला चिमटा काढला
तर याचा उपयोग काय? शेवटी त्रास तर वडिलांनाच होणार ना. त्याच्यामुळे कोणी जरी चूक किंवा कोणी बरोबर असलं तर म्हणजे माझी तरी या लेवल एवढी अंडरस्टँडिंग आहे. मी तरी असा प्रॉब्लेम आणखी फेस नाही केला, फक्त ऐकलंय आणि बघितलंय काही ठिकाणी असं होतंय. तर आपण कोणत्याही ग्रुपमध्ये जाऊ नये, म्हणजे आपण आपली सेवा करून जो काही गुरूंचा उपदेश आहे त्याच्यानुसार भक्ती करावी. ठीक आहे माताजी, तुमचं समाधान झालं? हा, हे चॅलेंज लाईफ टाईम आहे. तेच तर, त्याच्यासाठी वरिष्ठ भक्त किंवा इस्कॉनचे पण आहेत असे की असे असे समस्या आले तर सॉल्व्ह करण्यासाठी कमिटी पण तयार केलेली आहे, ते प्रयत्न करतात. पण माझं सांगण्याचा उद्देश हा होता की भक्तीला सुरुवातीला जर अशी मनोभावना निर्माण केली की सन्मानाची अपेक्षा नाही ठेवली आणि इतरांना सन्मान देणे आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणे, ही जर सवय आधीपासूनच लावली तर नंतर त्रास नाही होत. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा इतकं सोपं उत्तर देणं एवढं सोपं नाहीये, कारण जर इतकं सोपं असतं तर मग समस्या लगेच सॉल्व्ह झाल्या असत्या. पण ठीक आहे, आपण सिद्धांत हा शिकतोय, वेळ प्रसंगानुसार आपल्याला तिथं बदल करावे लागते. आणखीन कोणाला काही बोलायचं यावर? काही प्रश्न आहे? जव्हारचे भक्त आता तुम्ही जन्माष्टमी एवढी केली, तुम्हाला काही अनुभव आलेच असतील, चांगले वाईट. एकत्र आता भांडी जवळ आली की आवाज होतो म्हणतात ना. ठीक आहे, जव्हार मधून कुणीच काही बोलत नाही म्हणजे सगळे आमचे शुद्ध भक्त आहेत. आता आपण समोर जाऊया. श्लोक नंबर 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. मग प्रश्न असा येईल की मग याला फळाची इच्छा नाहीये, मग हे या व्यक्तीला किंवा सामान्यतः व्यक्तीला कार्य करण्यासाठी बाधक म्हणजे प्रेरित कोण करतं? कार्य करण्यासाठी प्रेरणा कोण देतं? जीव देतो की ईश्वर देतो? तर इथे या श्लोकात सांगितले ना कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. तर काही आचार्यांनी प्रभूचा अर्थ जीव घेतलाय आणि मला वाटतं काही आचार्यांनी प्रभुपदांनी काय घेतला, प्रभू, हा, मास्टर ऑफ द सिटी म्हणजे जीवच आहे, आणि काही आचार्यांनी प्रभू म्हणजे ईश्वर असा अर्थ घेतला. तर जीवाला म्हणजे आपलं जे कार्य घडतं ते ना जीव स्वतःही त्याची जबाबदार म्हणण्यापेक्षा तोही प्रेरक नाहीये आणि ईश्वरही प्रेरक नाहीये. मग कार्य करण्यामागे प्रेरक कोण आहे? तर जीवाचा स्वभाव प्रेरक आहे. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला ड्रिंकिंगचं सवय आहे, तर ड्रिंकिंगची सवय झाल्यावरती मग त्याचं स्वतःचं पण नियंत्रण राहत नाही, तर ती सवयच त्याला खेचून जाते परत परत ड्रिंकिंग करायला. तसंच सुरुवातीची ऑफकोर्स पहिली इच्छा ही जीवानच केलेली असते, परंतु इथे असे कार्य करून करून जसं जेव्हा स्वभाव बनतो तेव्हा त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर स्थिती निघून जाते. पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेस जीवाकडे ही शक्ती असते की तो आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. परंतु या श्लोकाचा मुख्य अर्थ काय आहे की प्रबळ स्वभाव व्यक्तीला कार्य करण्यासाठी मजबूर करतो. इथं स्वभावाचा अर्थ आपण संस्कार, वासना, आधी केलेल्या इंद्रिय तृप्तीच्या आठवणी, हे सगळे स्वभावाचे समानार्थक शब्द आहेत. तर कार्य करण्यास प्रेरित करणारा जीव नाही, भगवंत नाही, मग कोण आहे? तर जीवाचा स्वभाव किंवा वासना आहे. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर जीव हा एक दिव्य पदार्थ आहे. दिव्य पदार्थ म्हणण्यापेक्षा दिव्य गोष्ट आहे, आणि सगळे खाद्यपदार्थ, सुगंध, स्पर्श हे सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आत्म्याला याच्यातून आनंद मिळणं शक्यच नाही. परंतु आत्मा जेव्हा एखाद्या शरीराला धारण करतो तेव्हा तो स्वतःला ते शरीर समजतो. तर ही जी समजण्याची भावना आहे ही सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे. याला अविद्या म्हटलं जातं, की मी हे शरीर आहे. म्हणजे गीतेची पहिली शिकवणूक तीच आहे की आपण हे शरीर नाही, आत्मा आहोत. आणि सगळ्या समस्याचं मूळ कारण तेच आहे की आपण स्वतःला शरीर समजतो, त्याच्यामुळे विशिष्ट गोष्टी आवडतात, विशिष्ट गोष्टी नाही आवडत, विशिष्ट गोष्टी केल्याने असं वाटतं की मला आनंद मिळतोय. पण आता तुम्ही सांख्यासारखा विचार करा. समजा आपण पिझ्झा खातोय, तर पिझ्झाचे जर तुम्ही घटक जर बघितले तर पिझ्झा कशापासून बनतो? त्याच्यामध्ये हवा आहे,
कारण त्याला ते लोक बेक करतात. हवा आहे, पाणी आहे, माती आहे. माती कशावरून आहे? कारण पिझ्झा तसं सोडून दिलं तर काही दिवसांनी त्याची मातीच तयार होते. याचा अर्थ हे भौतिक घटकच पिझ्झा मध्ये आहेत आणि त्याचा अनुभव कशाच्या सहाय्याने आपण घेतो? जिभेच्या सहाय्याने. तर जिभेमध्ये काय आहे? माती आहे. कारण व्यक्तीची जर एखाद्या मृतदेहाची जीभ जर बाहेर पडली असेल तिची पण हळूहळू माती होते. आणि पाणी आहे जिभेवरती. याचा अर्थ हेच भौतिक घटक एकमेकांशी क्रिया करतायत. परंतु आपल्याला वाटतं की मी हा आनंद अनुभवतोय, पण ही संकल्पना एवढी सखोल रुतलेली आहे की हे मी नाही हे समजणं खूप कठीण जातं. आणि सगळे मार्ग याच्यासाठीच मदत करतात की आपण शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत आणि इथे आपल्याला जे आपण सुख मानतोय ते शाश्वत स्तरावरती नाहीये. हे समजण्यासाठीच कित्येक जन्म जातात आणि सगळ्या मार्गांचा हाच प्रयत्न. तर इथे कसं जीव, यालाच अविद्या म्हटलं जातं. स्वतःला शरीर समजणे म्हणजे अविद्या. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलं की जीव हा भगवंतांची श्रेष्ठ प्रकृती आहे, परंतु स्वतःला जेव्हा तो शरीर समजतो तेव्हा तो बहिरंग शक्तीच्या प्रभावामध्ये येतो आणि स्वतःला उपभोक्ता समजतो. आणि मग प्रभुपाद त्याचं छान वर्णन करतात तात्पर्यामध्ये 209 वरती. भवसागराच्या मध्यात्वर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. की एकदा भवसागरामध्ये उडी टाकायची की नाही टाकायची ही त्या व्यक्तीची चॉईस आहे. पण एकदा वादळ आलेल्या सागरात उडी टाकल्यावरती मग मला लाटांनी इकडे तिकडे आपटू नये असं तो नाही म्हणू शकत. तसं जेव्हा जीव स्वतःला शरीर समजायला लागतो मग त्याच्यानंतर होणारे सुख दुःखावरती त्याचं काही नियंत्रण नाही राहत. त्याच्यासाठी त्याला त्या सागरातून बाहेर आलं पाहिजे, तेव्हाच तो या त्रासातून बाहेर येईल. तर इथे प्रभुपाद मग तात्पर्य सांगतात की मग या सागरातून किंवा या भ्रमातून बाहेर येण्याचा मार्ग काय आहे? जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने पाण्याबाहेर येणे होय. इथे पाण्याबाहेर येणे म्हणजे मी शरीर आहे या संकल्पनेतून बाहेर येणे. त्याच्यासाठी प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावना हा चांगला मार्ग आहे, कारण प्रभुपाद भक्तिमय तात्पर्य देतात. परंतु अशीच प्रगती व्यक्ती निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योगाने सुद्धा करू शकते. परंतु सध्या हे मार्ग आचरणीय नाहीयेत आणि वापरात नाहीत आणि भक्ती खूप सहज सोपी आहे म्हणून प्रभुपाद भक्तीच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देतात. आता श्लोक नंबर 15. तुम्हाला कुठे काही प्रश्न वाटला तर तुम्ही मध्ये हँड रेज करू शकता. नादत्ते कसचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. जर समजा मागच्या श्लोकामध्ये जर आपण प्रभू या शब्दाचा अर्थ जीव घेतला, मग असा प्रश्न येईल की तुम्ही म्हणता ठीक आहे की जीव कार्यासाठी जबाबदार नाहीये, मग ईश्वर जबाबदार आहे का? कारण ईश्वरानेच आपल्याला भौतिक शरीर दिलं ना, म्हणजे याचा अर्थ ईश्वर आपल्याला याच्या दुःखामध्ये टाकतो. तर या श्लोकात कृष्ण सांगतात नाही. ना दत्ते कस्यचित पापम. ना दत्ते ते म्हणजे दत्त म्हणजे देणे किंवा स्वीकार करणे असं असेल. स्वीकार करतात की कधीही ईश्वर कोणाच्या पाप आणि पुण्याचा स्वीकार करत नाहीत, कारण त्यांना याच्यातून काहीच मिळणार नाही. जसं समजा लहान मुलं जर काही खेळ खेळत असेल, खेळ खेळताना काही स्वयंपाक करत असतील, त्याच्यामध्ये आई वडील त्या मातीच्या भाजीला आणि मातीच्या जेवणाला थोडी घेणार. त्या मुलांना वाटतं की आम्ही छान स्वयंपाक केला किंवा याच्यामध्ये काहीतरी खेळताना गडबड झाली, परंतु हे सगळा खेळ आहे मुलांचा. तसं जीवाला जरी वाटतं की मी ते सुख दुःख भोगतोय, परंतु ईश्वराला याच्यातून काहीच नाहीये. कारण आत्मा सुद्धा भौतिक जगात आनंद मिळवू शकत नाही, तर पूर्ण सच्चिदानंद ईश्वराला कसं काय जीवाच्या सुख आणि दुःखाचा आनंद किंवा दुःखाची अनुभूती होईल? परंतु मग जीव का असं समजतो की भगवंत जबाबदार आहेत? कारण अज्ञाने आवृतम ज्ञानम. अज्ञानाने जीवाचं ज्ञान आवृत झाले. तर कुठलं अज्ञान आणि कुठलं ज्ञान? की मी जीव आहे आणि मी ईश्वराचा अंश आहे आणि माझं कर्तव्य आहे की ईश्वराची सेवा करणे. हे ज्ञान जेव्हा मी शरीर आहे या अज्ञानाने झाकलं जातं, तेव्हा मग जीव बऱ्या वाईट गोष्टीला ईश्वराला जबाबदार ठरवायला लागतो, परंतु ईश्वराला त्याच्यामध्ये काहीच लाभ नाही. मग प्रश्न असा येईल की मग ईश्वर एकदम एवढे न्यूट्रल आहेत का? म्हणजे जीवाच्या दुःखात पण त्यांना काही वाटत नाही, सुखात पण काही वाटत नाही. तर जोपर्यंत जीव त्यांच्याकडे म्हणजे पालक म्हणून ईश्वरांना नक्कीच काळजी वाटते जीवाची, परंतु जोपर्यंत जीव इच्छा करत नाही भगवंतांकडे येण्याची, तोपर्यंत भगवंत त्याच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करत नाही. त्याच्या पुण्यानुसार त्याला सुख उपभोगू देतात,
त्याच्या पापानुसार त्याला दुःख उपभोगीत येतात, त्याच्यामध्ये ते स्वतः पडत नाही. परंतु जेव्हा जीव इच्छा करतो की आता खूप झालं, मला इथून बाहेर पडायचंय आणि या बऱ्या काही चांगलं आणि वाईट या दोन्हीतून मला मुक्त व्हायचंय, तेव्हा मग भगवंतांचा रोल बदलतो. आधी भगवंतांचा रोल काय आहे? उपद्रष्टा हनुमंताच भरता भोगता महेश्वर परमात्मा इति चापि तो देहेस्मिन् पुरुष पर. केवळ साक्षीदार म्हणून बघतात आणि त्याच्या कर्मानुसार त्याच्या इच्छा पूर्ण किंवा अपूर्ण करतात. किंवा ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, हा पण चांगला श्लोक आहे. परंतु जेव्हा जीव इच्छा करतो की मला इथून बाहेर पडायचंय, तेव्हा मग भगवंतांचा रोल बदलतो. जसं की मला वाटतं 9व्या अध्यायात तो श्लोक आहे, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषी अस्ति न प्रियः ये भजन्ति मां भक्त्या मयि ते तेषु च अप्यहम्. मी सर्वांसाठी समान आहे. असं नाही की एखाद्या देवाच्या शरीरामध्ये देवतेच्या शरीरात जीव गेला म्हणून भगवंतांना तो प्रिय होतो आणि एखाद्या घोड्याच्या शरीरात गेला तो अप्रिय होतो, असं नाही. त्या स्थितीवरती सुविधा देण्यासाठी सगळ्यांना भगवंत समान आहे. पण जेव्हा जीव इच्छा करतो की मला भगवंतांची प्राप्ती करायची, तेव्हा भगवंतांचा स्वभाव पण बदलतो. मग भगवंत पण त्याला त्या पद्धतीने मदत करतात. तर असं या श्लोकाचं तात्पर्य की भगवंत जबाबदार नाही आहेत कोणाच्या पाप पुण्यासाठी, की स्वीकार पण करत नाही. जीवाचं अज्ञान जबाबदार आहे आणि या अज्ञानातून बाहेर येण्याची जबाबदारी जीवाची स्वतःची आहे. त्यालाच प्रयत्न करावे लागतील आणि जेव्हा तो अशी इच्छा करेल तेव्हा भगवंत त्याला नक्कीच मदत करतील. कारण सामान्य पालक सुद्धा मदत करतात, तर भगवंत का नाही करणार. आता श्लोक नंबर 16, ज्ञानेन तु तद अज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषाम आदित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. आता इथं आपण मागे बघितले की अज्ञानामुळे त्या जीवाची काय खराब परिस्थिती होते. पण हा श्लोक काय सांगतो की परंतु समजा एखाद्या जीवाने निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं किंवा ज्ञानयोग किंवा अष्टांग किंवा भक्तीचं जर आचरण केलं आणि त्याला ज्ञानाची अनुभूती झाली. ज्ञानाची अनुभूती म्हणजे जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो की आता त्याला खरंच समजून जातं की मी हा आत्मा आहे आणि त्या स्तरावरती पोहोचतो, तेव्हा काय होतं, त्या ज्ञानाने तू तद अज्ञान, ज्ञानाने अज्ञानाला येषाम नाशितम आत्मा, ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. आणि नाश झाल्यावरती काय होतं, तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. जसं की रात्रीचा किती जरी अंधार असला परंतु सूर्य उगवता सर्व अंधार नष्ट होऊन जातो. असं कोणी म्हणू शकत नाही थोडासा अंधार मी डब्यामध्ये भरून ठेवतो, असे शक्यच नाही. कारण सूर्य आला म्हणजे त्या क्षणी अंधार नष्ट होणार. तसंच या व्यक्तीला ज्या क्षणी आत्मसाक्षात्कार होतो त्याच्या सगळ्यात भौतिक संकल्पना नष्ट होऊन जातात आणि त्याला सगळ्या आत्म्याच्या स्तरावरती मूळ स्वरूप स्थितीमध्ये गोष्टी समजायला लागतात की मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, शास्त्र आज्ञा काय, हे सगळ्या त्याला गोष्टी उलगडायला लागतात. अज्ञान म्हणजे काय, स्वतःला शरीर समजणं किंवा भगवंतांपासून विमुख होणं. जसं चैतन्य चरितामृत म्हणते कृष्ण भूलिया जीव भोगवांछा करे निकटस्थ माया तारे झपटिया तारे. किंवा कृष्ण बहिर्मुख अनादि जीव अतएव भोगे संसार दुःख, असा काहीतरी श्लोक आहे की भगवंताला विमुख होणे, स्वतःला शरीर समजणे हे त्याचं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान निष्काम कर्मयोगाने पण नष्ट होतं, पण प्रभुपाद भक्तिमय तात्पर्य देत असल्यामुळे म्हणतात की भक्तीने हे अज्ञान नष्ट होतं. तर जास्त सखोल नको जायला, पण विद्या अविद्या आणि प्रधान हे भगवंतांच्या भौतिक शक्तीचे स्वरूप आहेत. जसं की आपण समजा म्हटलं की पोलीस डिपार्टमेंट, तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये कदाचित एक कमिशनर असेल, एक इन्स्पेक्टर असेल आणि दुसरं कोणी असेल एकाच खात्यामध्ये, पोलीस खातं. जसं भगवंताची जी भौतिक शक्ती आहे त्याच्याच 3 विभाग म्हणू शकतो आपण किंवा 3 बाजू म्हणू शकतो. एक विद्या, एक अविद्या आणि तिसरं प्रधान. फक्त शब्द लक्षात ठेवा. तर प्रधान या बाजूच्या साहाय्याने भौतिक जगाची निर्मिती केली जाते आणि अविद्येच्या साहाय्याने जीवाला स्वतःला शरीर आहे समजण्यासाठी मदत केली जाते. परंतु जेव्हा प्रयत्न करतो की इथून बाहेर पडायचं, तेव्हा त्याला विद्याशक्ती मदत करते किंवा विद्याशक्तीच्या साहाय्याने तो ही आपली चुकीची संकल्पना नष्ट करू शकतो. तरी विद्या अविद्या प्रधान हे तिन्ही भौतिक शक्तीचेच भाग आहेत.
समोर आणखीन आपल्याला काही गोष्टी जेव्हा येतील तेव्हा जास्त स्पष्ट होईल. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की सर्वोच्च ज्ञान म्हणजे काय आहे, जिथं ज्ञान आलं म्हणून प्रभुपाद सांगतात. निष्काम कर्मयोगाच्या व्यक्तीने ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार. तर मग प्रभुपाद म्हणतात जर याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे की कृष्ण परम सत्य आहे आणि त्यांची भक्ती करणं, हे जेव्हा समजतं ते सर्वोच्च ज्ञान, कारण भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे. आणि सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे की स्वतःला ईश्वर समजणे, आणि तीच आपल्या प्रत्येकाची स्थिती आहे. आपण स्वतःला ईश्वर किंवा नियंत्रक समजतो. आणि मग प्रभुपाद सांगतात की मग अशा स्थितीतून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्रामाणिक गुरुला आपण शोधलं पाहिजे. प्रामाणिक गुरुचे काही लक्षण सांगतात, आणि अशा साह्याने जीव मग या अज्ञानातून स्वतःला बाहेर हळूहळू काढू शकतो. तर आता आपण श्लोक नंबर 17 बघूया. तद्बुद्धयस तदात्मानः तन्निष्ठास तत्परायणा गच्छन्ति अपुनरावृत्त्यं ज्ञाननिरोधित कल्मषा. जर तुमच्या लक्षात असेल तर आपण आता बोललो होतो की जेव्हा जीवाला विद्या प्राप्त होते किंवा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा त्याची अविद्या नष्ट होते आणि मी जीवात्मा आहे हे ज्ञान त्याला मिळतं. परंतु निष्काम कर्मयोगाची आपण म्हणू शकतो मर्यादा, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योगाची मर्यादा ही आहे की हे मार्ग व्यक्तीला केवळ आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतात. परंतु याच्या समोरच्या प्रवासासाठी त्या व्यक्तीला काय करावं लागेल, कोण सांगेल? एक मिनिट, कोणी हँड रेज केला? दिव्या माताजी, तुम्ही सांगा. तुम्हाला सर्वांचं छान लक्षात आलं. तर हा श्लोक संदर्भ आहे. जर कधी आपल्याला असं वाटलं की अरे शास्त्रामध्ये असं कुठं सांगितलंय की समोरच्या प्रगतीसाठी भक्ती करावी लागते, तर हा श्लोक संदर्भ आहे. बलदेव विद्याभूषण त्यांच्या तात्पर्यामध्ये हे चांगल्या पद्धतीने स्पष्ट करतात. बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की विद्याच्या साह्याने विद्या प्राप्त करून जीवाला समजतं की मी जीवात्मा आहे, परंतु ही विद्या किंवा निष्काम कर्मयोग, ज्ञान, अष्टांग हे त्याला परमात्मा साक्षात्कार नाही करून देऊ शकत. तर त्याच्यासाठी जसं की गीतेमध्ये एक श्लोक येतो, भक्त्याहम एकया ग्राह्य श्रद्धा यात्मा प्रिय सताम. मला वाटतं हे भागवता मधला श्लोक आहे. भक्ती पुनाती मनिष्ठा स्वपाकानापि संभवान, की केवळ मला भक्तीनेच ग्राह्य मला मिळवणं शक्य आहे. तर परंतु या मार्गातल्या लोकांना असं वाटत नाही की आम्ही निष्काम कर्म सोडून भक्ती करतोय, कारण त्या मार्गाची डिझाईनच अशी केली आहे की त्याच्यामध्ये भक्तीचे काही अंग असतात आणि ते भक्तीचे थोडेफार अंग आहेत ते त्यांना समोरच्या प्रवासासाठी मदत करतात. तर आणि आचार्यांनी सांगितले की इथून हे पण समजतं आपल्याला की केवळ आत्मसाक्षात्कार होऊन मोक्ष नाही मिळू शकत, तर भगवत साक्षात्कार किंवा परमात्मा साक्षात्कार होणं खूप महत्वाचं आहे आणि ते केवळ भक्तीच्या सहाय्याने शक्य आहे. याचे गीतेमध्ये पण भरपूर संदर्भ आहेत. भक्त्या माम अभिजानाति यावन्यास्मि तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशति तदंतरम. हा 18व्या अध्यायाचा 55 नंबरचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भक्त्या माम अभिजानाति, केवळ भक्तीनेच मला जाणणं शक्य आहे आणि जोपर्यंत भगवत किंवा परमात्मा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मोक्ष शक्य नाही. आणि हे इतर मार्ग व्यक्तीला केवळ आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतात, म्हणून त्यांची ती मर्यादा आहे. तर कशावरून समजायचं की हा श्लोक सांगतोय की त्याला व्यक्तीला भक्ती करावी लागेल, कारण तत् या शब्दावरून समजतं. तर या व्यक्तीकडून काय करण्याची अपेक्षा आहे, तत् बुद्धयस तद आत्मान तन्निष्ठा तत्परायण. तर तत् हा शब्द आहे, कुणाला आठवत त्याच्या आधी आपण तत्वरती बऱ्याच वेळेस चर्चा केली. तत् कशाला निर्देशित करतं, मी तुम्हाला काही वाक्य पण सांगितले होते. तत् शब्द आला म्हणजे काय आहे, आठवतं कोणाला? मागच्या क्लासमध्येच आपण चर्चा केली होती की तत् शब्दाचा अर्थ काय होतो. निष्कर्षाला तस्मात आहे, निष्कर्षाला तस्मात. आपण भगवंत बोलले होते ना, जन्म कर्माचे मे दिव्यम एवम वेती तत्वतः. तिथं आपण म्हटलं तत्वतः मध्ये तत्ला काय म्हटलं होतं आपण, त्या व्यक्तीला काय समजावं लागेल. बरं ठीक आहे, तुम्ही विसरले असेल तर चालेल, पण तत् हा शब्द जेव्हा येतो म्हणजे तत्व असा शब्द जेव्हा येतो किंवा तत् पण येतो, तत् पण म्हणू शकतो, तद नाही हा तत्. तर
तत् किंवा तत्वतः असा शब्द जेव्हा येतो तर ते परमात्मा किंवा भगवत यांना निर्देशित करतो हा शब्द, तत् शब्द. तर तिथे जेव्हा कृष्ण म्हणले ना जन्मकर्माचे मे दिव्यम एवम युती तत्वतः, तत्वतः म्हणजे समर्पकपणे किंवा तत्वम असी, की तत् तो ब्रह्म आहे किंवा तो परमात्मा आहे किंवा तो साक्षात्कार आहे. तर तत् हा शब्द ब्रह्म किंवा परमात्मा किंवा साक्षात्काराला दर्शवतो. तर इथे बघा प्रत्येक शब्दाच्या प्रत्येक त्याच्या घटकासोबत तत्ला जोडलंय. तत् बुद्धय, तत् म्हणजे आता ईश्वर, की त्याची बुद्धी ईश्वरामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर तत् आत्मानः म्हणजे त्याचं मन ईश्वरामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय तत् निष्ठा, निष्ठा प्रभुपादांचे जर तुम्ही भाषांतर बघितलं तर सोपं जाईल समजायला 212 वरती. त्याची निष्ठा पण भगवंताकरिताच असली पाहिजे. आणि तत्परायण, आणि त्याचं सगळं पूर्णपणे त्यांनी भगवंतांचाच आश्रय घेतला पाहिजे. तर भगवंत हे शब्द जे परत परत येतात ते तत् शब्दाच्या उद्देशाने प्रभुपाद सांगतायत. तर मन, बुद्धी, निष्ठा, आश्रय सर्व काही जेव्हा ईश्वरच असेल तेव्हा व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरून समोर प्रगती करतो. आणि समोर प्रगती केल्यावरती मग त्याला काय मिळतं? गच्छन्ती, तो गच्छन्ती म्हणजे जाणे. अपुनरावृत्ती, अपुनरावृत्ती म्हणजे तिथून परत येण्याची गरज नाहीये. आणि मग तेव्हा काय होतं? ज्ञान निर्धूत कल्मश, ज्ञानाने त्याचे सर्व कल्मश नष्ट होतात. आता हा व्यक्ती अशा ठिकाणी जातोय तिथून त्याला परत येण्याची गरज नाही. याचा अर्थ तो त्याला काय मिळतंय? कृपा तू सांगते. हा, मोक्ष. परफेक्ट. कारण मोक्षाची अशी स्थिती आहे तिथून परत येण्याची गरज नाही. तुम्ही 15व्या अध्यायाचा अभ्यास केला असेल तिथं पण कृष्ण म्हणतात यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथून परत न येण्याची स्थिती ब्रह्मज्योती किंवा वैकुंठच असू शकतं. कारण भौतिक जगामध्ये कुठे जरी गेलं तरी व्यक्तीला परत यावंच लागतं. कालच आपण चर्चा केली ना जवाहरला, काल नाही परवा, आठवतं का तुम्हाला? तर ठीक आहे. तरी ते हा व्यक्ती त्याला मोक्ष मिळतो. आचार्याने तात्पर्यात काही सांगितले का मुद्दे एक दोन बघतो मी. 1 मिनिट द्या मला. बलदेव देवभूषण काय म्हणतात? 17 नंबर आहे. तर बलदेव विद्याभूषण, बलदेव विद्याभूषण काय म्हणतात? त्याची बुद्धी भगवंतांच्या गुणांनी पूर्णपणे दृढनिश्चय झालेली असते. त्याचं मन भगवंतांच्या गुणांमध्येच रममान होतं आणि भगवंतच त्याचं ध्येय असतं आणि त्याने पूर्णपणे भगवंतांची शरणागती घेतलेली असते. म्हणजे याच्यावर सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की हे सगळं वर्णन दर्शवतं की हा व्यक्तीला आता भक्ती अवलंबावी लागेल आत्मसाक्षात्काराच्या समोरच्या प्रवासासाठी. ज्ञानालाही मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती करावीच लागते. कदाचित तुम्हाला जर आठवत असेल तर आपण दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करताना तुम्हाला मी काही श्लोकांना नोट करायला सांगितलं होतं की हे श्लोक दर्शवतात की इतर मार्गांना पण भक्तीचीच गरज आहे. कोणाला आठवतं एखादा श्लोक किंवा एखादं वर्णन? एक श्लोक येतो ना, विचक्षणाय चरणोपसाधनात संगम विधस्यते. विचक्षणाय चरणोपसाधनात हा जो श्लोक आहे दुसऱ्या स्कंदाच्या मला वाटते दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायात असेल. तर तिथे सांगतो की हा विचक्षणा म्हणजे ज्ञानयोगी आहे. विचक्षणाय चरणोपसाधनात, चरणोपासना एक भक्तीचा मार्ग आहे. त्या ज्ञानीला पण भक्तीमध्ये यावंच लागतं मोक्षासाठी. त्याच्यानंतर तपस्विनो दानपरा यशस्विनो हा पण श्लोक आहे. असे त्या सिरीज मध्ये 3-4 श्लोक आपण नोंद केले होते जिथे असं समजतं की या मार्गांना पण भक्तीचा उपयोग करावाच लागतो. तर हा गीतेमधला एक संदर्भ आहे की निष्काम कर्मयोगीला पण भक्तीचा अवलंब करावाच लागतो आत्मसाक्षात्काराच्या पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्ही या श्लोकाची नोंद किंवा तिथे लिहून ठेवू शकता की या श्लोकाचा संदर्भ असा आहे. तर आता आपण पुढे जाऊ. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. मग या स्थितीवर आल्यावरती त्या व्यक्तीच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? विद्या आणि विनयने तो संपन्न आहे. मग विद्या मिळाल्यावरती मग तो कसा बघतो जगाकडे? ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी
शून्य म्हणजे कुत्रा, शोपाक म्हणजे कुत्रा खाणारा चांडाळ. त्या सर्वांना तो एकाच दृष्टीने बघतो. एकाच दृष्टीने बघतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की वाघ आला आणि गाय आली तर वाघाला पण जाऊन आलिंगन देतो, असा अर्थ नाही. तर त्याचं ज्ञान, आत्मज्ञान त्याला मिळाल्यामुळे त्याला कळतं की सर्वांच्या शरीरामध्ये परमात्मा एकच आहे आणि सर्वांच्या शरीरात जी भिन्न असणारे आत्मे आहेत ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकाच स्तरावरती आहेत. हा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, कारण त्याला आत्मसाक्षात्कार झालाय. तर त्याला या स्तरावरती ह्या गोष्टी समजतात. जसं की समजा लहान मुलं, तुम्हाला मी उदाहरण दिलं, लहान मुलं काही खेळ खेळतात, त्यांच्या खेळामध्ये काही समजा चोर आहे आणि काही पोलीस आहे. परंतु आई वडील जेव्हा त्यांच्या खेळाकडे बघतात तर त्यांच्यासाठी चोर आणि पोलीस सर्व काही सारखंच आहे, कारण सगळं भ्रमच आहे ना. म्हणजे केवळ बनवले त्या लोकांनी. इथे या उदाहरणामध्ये भ्रम आहे असं नाहीये, पण समजण्यासाठी सांगतो. जसं आई वडिलांसाठी त्या खेळामधले चोर आणि पोलीस सारखेच, तसं ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे जरी लोकांची शरीर वेगळे आहेत, एक हत्तीचं मोठं शरीर असेल किंवा कुत्र्याचं छोटं शरीर असेल, तरी त्याला आत्म्याच्या स्तरावरती समजतं की तोच भगवंताचा अंश सगळीकडे आहे. तर ही त्याची समान पद्धतीने बघण्याची दृष्टी आहे. गुणांच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे त्याला गुणांचा भेद बघण्याची गरज पडत नाही किंवा त्याला आवश्यकता नाही. जातीच्या स्तरावरती तो भेद करत नाही की हा ब्राह्मण आहे की हा क्षत्रिय आहे, कारण शरीर ब्राह्मण क्षत्रिय असेल, आत्मा ब्राह्मण क्षत्रिय नाहीये. वान म्हणजे गाय आणि हत्ती जरी वेगवेगळ्या प्रजातीमध्ये असले तरी आत्म्याच्या स्तरावर आत्मा ना हत्ती आहे ना गाय आहे, तर हे त्या व्यक्तीला समजतं या स्तरावरती आल्यावरती. मग ठीक आहे, इथे आल्यावरती मग समोर या व्यक्तीची स्थिती कशी असते? इहैव तैरजित सर्गो येषां साम्य स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. जर व्यक्ती समजा आपल्या जीवित अवस्थेमध्ये जर या स्तरावरती आला, या स्तरावरती म्हणजे सर्वांना आत्म्याच्या स्तरावरती जर बघू शकला, त्याच्यासाठी आधी आत्मसाक्षात्कार व्हावा लागेल. हे झाल्यावरती इहैव म्हणजे याच आयुष्यात, प्रभुपाद भाषांतरामध्ये काय लिहितात, इह म्हणजे या जीवनामध्ये व्यक्तीला समजा ही गोष्ट कळाली की सगळे आत्मा आहेत, तर त्याने जिंकलंय. जितः म्हणजे जिंकले किंवा विजय प्राप्त केला. कशावरती? सर्गावरती विजय प्राप्त केला. सर्गाचा अर्थ जन्म मृत्यू आहे किंवा निर्मिती आणि विनाश, कारण तो आता या जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणार आहे. तर जिवंत अवस्थेमध्येच या व्यक्तीने हा स्तर प्राप्त केलाय, कारण की त्याला आता आत्मसाक्षात्कार झालाय आणि त्या स्तरावरती, त्या चेतनेमध्ये तो सगळ्यांना बघतो. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. तर हा व्यक्ती पण, याला आपण जीवनमुक्त असं म्हणू शकतो, की आणखीन शरीर सोडलं नाहीये, परंतु चेतनेच्या स्तरावरती तो मुक्तच आहे, कारण की तो आता त्याचा दृष्टिकोन असा झालाय. तर कृत्रिमरित्या करणं कठीण आहे, परंतु जेव्हा व्यक्ती कुठल्याही मार्गात प्रगती करेल तर ही वेळ नक्कीच येणार. भौतिक जगात असून सुद्धा ते सहज मोक्ष प्राप्त करतात. ब्रह्मांच्या समगुणावर, की एकच परमात्मा सर्वांच्या शरीरात आहे आणि जीवाच्या इच्छेनुसार तो त्याला शरीर देतो. त्याच्यामध्ये परमात्मा कोणाचा प्रिय किंवा कोणाचा अप्रिय नाही, ह्या गोष्टी त्याला समजतात आणि तो मुक्तीच्या स्तरावर, याला आपण जीवनमुक्त म्हणू शकतो. आणि व्यक्ती मोक्षासाठी प्राप्त झालाय कसं समजायचं, तर याची एक चाचणी ही पण आहे की त्याचा समान दृष्टिकोन किती निर्माण झालाय. मनाची साम्य अवस्था असेल तर आपण समजू शकतो की हा मोक्षासाठी पात्र आहे. म्हणजे आपल्याला पण कधी असं वाटलं की कदाचित मी खूप प्रगती केली आहे, तर आपण असं स्वतःची चाचणी करू शकतो, खरंच मी इथे आहे का म्हणून. श्लोक नंबर 20. मग हा व्यक्ती आत्मसाक्षात्कार झालाय, सगळ्यांना समबुद्धीने बघतो, मग तो दैनंदिन व्यवहारात कसा बघतो? न प्रहर्षेत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियम स्थिर बुद्धीर असमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. न प्रहर्षेत प्रियम प्राप्य, एखादी आवडती गोष्ट भेटली म्हणून खूप हळवा होऊन जातो, खूप आनंदी होतो नाही. न उद्विजेत प्राप्य च अप्रियम, एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाली म्हणून खूप निराश होतो नाही. कसा आहे? स्थिर बुद्धीर, बुद्धी त्याची स्थिर आहे. यश अपयश, मान अपमान, सुख दुःख सगळ्या परिस्थितीत स्थिर आहे. आणि हा व्यक्ती कोणी? ब्रह्मविद. वित म्हणजे जाणणे, याला ब्रह्म समजले. ब्रह्मविद ब्रह्मणी ते स्थित, याला ब्रह्म समजले आणि ब्रह्मच्या स्तरावरती हा व्यक्ती पोहोचलाय. मागच्या श्लोकात ते सांगितलं
तर या श्लोक हे वर्णन ऐकून तुम्हाला काही आठवतं? आपण अशी चर्चा कुठं केली होती आधी? अं, अं, कोणीतरी दुसरा नवीन कोणी ट्राय करेल? दिव्या माताजी तुम्ही सांगा. हा, परफेक्ट परफेक्ट. बाकीचे तुम्हाला तुम्ही बोलण्यासाठी संकोच केला का तुम्हाला आठवलं नाही? मग तुम्हाला मी किती वेळेस विनंती करतो की तुम्ही एवढा संकोच करू नका, मला पण वेळ लागला, मग तुम्ही का बरं मागे राहता? आणि यांच्यापेक्षा जास्त काय सांगणार? पार्टिसिपेट करा म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. हा, तिथे आपण बघितलं ना, स्थिर बुद्धी. स्थिर म्हणजे स्थित, बुद्धी म्हणजे प्रज्ञा. हे आपण किती वेळेस चर्चा केली. स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे. तर तो ज्या स्तरावरती आला होता, हा व्यक्ती पण त्या स्तरावरती आहे. त्याच्यामुळे हा ब्रह्मस्थितीवरती आहे आणि मोक्षासाठी पात्र आहे. अशा साम्य स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं. प्रिय अप्रिय, मान अपमान, सुख दुःख दोन्हीमध्ये समभावनेत असतो. आणि मी शरीर नाही आत्मा आहे त्याला कळतं. त्याच्यामुळे शरीराच्या स्तरावरती मान अपमान याने त्याला काही फरक पडत नाही. तर आता तो ब्रह्मस्तरावरती आहे आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय. तर इथे आपण थांबूया. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? मी तुम्हाला खूप मोठं लेक्चर दिलं, अमानी ना मान देना, पण ते तुम्हाला सांगण्याऐवजी मला स्वतःला सांगण्याचा जास्त उद्देश होता. मला अपेक्षा होती की तुम्ही त्याच्यावरती काही प्रश्न विचाराल, पण तुम्ही सगळे एकदम साधू आहेत वाटतं. कोणाचा काही प्रश्न आहे का थांबायचं? ठीक आहे. तुम्ही काही बोलत नाहीये म्हणजे तुमचा काही प्रश्न नाहीये. आपण इथे थांबूया.